भाजपच्या मिशन लोटस नंतर राष्ट्रवादी आता सतर्कच झाली आहे। मंत्री दत्तात्रय भरणे सोलापुरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार आहेत। दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याच्या संपर्क मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। राष्ट्रवादीच्या माजी आमदारांची गळती रोखण्यासंदर्भात याच बैठकीत मंथन केलं जाणार आहे असंही कळतंय। या संदर्भात सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। तर सागर, काय नेमकं घडतंय राष्ट्रवादीच्या गोटात? खरं तर 2 ते 4 दिवसांपूर्वीच सोलापुरातील 4 माजी आमदार जे आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा समोर आलेल्या होत्या। त्यानंतर त्यापैकी अनेक आमदारांनी स्पष्टपणे भूमिका घेत आपण भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार असं सांगितलं होतं। त्यानंतर मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे ती अलर्ट मोडवरती आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पक्षाकडून सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी असलेले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे जे आहेत ते आता उद्या माढ्यामध्ये बैठक घेत आहेत सोलापूर जिल्ह्याची आणि आगामी काळामध्ये पक्षाची जी काही गळती होताना पाहायला मिळते आणि एकीकडे जिल्हा परिषदेच्या तसेच महापालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्यातच खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस हा सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता। मात्र त्या बालेकिल्ल्याला कुठेतरी सुरुंग लागल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जो आहे तो सक्रिय झालेला पाहायला सागर, या सोलापुरातल्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद।